वसई विरार परिसरात सध्या नाताळची धूम पाहायला मिळते। नाताळ निमित्त वसई नगरी ही सजलेली आहे। वसईच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव राहतात आणि त्याने आपल्या बंगल्याला घराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली आहे। नाताळ म्हटलं की वसईकरांना जी वेध लागतात ते ख्रिसमस कार्निवलचे आणि दरवर्षीप्रमाणे रसिक रंजन नाट्य मंडळ माणिकपूर यांनी हे जे आहे ख्रिसमस कार्निवल आयोजित केलेलं आहे। यंदाचं यांचं 25वे वर्ष आहे। दरवर्षी कार्निवल आहे माणिकपूर नाक्यावरून दोस्ती तसेच आनंद नगर आणि मुख्य रस्त्यावरून फिरत असतं आणि हे जे आहे ख्रिसमस कार्निवल पाहण्यासाठी विविध जाती धर्माचे लोक जे आहे गर्दी करत असतात। आज संध्याकाळी 6 वाजता हे ख्रिसमस कार्निवल निघालेलं आहे आणि या ख्रिसमस कार्निवलमध्ये जे विविध जाती धर्माचे लोक आहेत, छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळतील, तसेच आर्च बिशपचा वेश परिधान केलेले फादर देखील पाहायला मिळतील। म्हणजे विविध जाती धर्माचे लोक, मग एखादा राक्षस असेल, एखादा देव असेल, प्रभू येशू ख्रिस्त असेल, अशी सर्व गाणी नाचत गाचत आणि पारंपरिक वेशभूषेवर देखील पाहायला मिळतं। कारण वसई विरारकारचा पारंपरिक वेशभूषा म्हणजे लुगडं त्या देखील परिधान केलेल्या तरुण तरुणी पाहायला मिळतील। एक लग्नाचा देखील सेट असतो, म्हणजे लग्नामध्ये कशा प्रकारचे कपडे घातले तर कसा बँड वाजवला जातो हे सर्व पाहायला मिळतं। आणि सर्वात मोठं आणि आकर्षण म्हणजे सांता क्लॉज देखील असतो। जागोजागी सांता क्लॉजची गाणी वाजवली जातात। सांता क्लॉज येतो, बच्चे कंपनीला खुश करण्यासाठी चॉकलेट दिलं जातं आणि जवळपास 4 ते 5 ट्रॅक्टरच्या माध्यमातून रॅली काढलेली आहे। इथे या कार्निवलचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये बैलगाडी देखील पाहायला मिळाली, घोडागाडी देखील पाहायला मिळाली आणि उंट देखील आहे। दरवर्षी अशाच प्रकारे मोठ्या धर्तीवर हे ख्रिसमस कार्निवल होतं। ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला 2 दिवस आधी हे कार्निवल काढलं जातं की जेणेकरून नाताळचा सण आलेला आहे, सर्वांना कुठेतरी जागं केलं जातं आणि आपण गुण्या गोविंदाने आनंदात हा सण साजरा करायचा आहे। आपल्या एकमेकात जर काही वाद असतील तर आपण ते बाजूला ठेवून नाताळचा सण हा उत्साहात आनंदात साजरा करत आहे। कसं आहे ख्रिसमस कार्निवल आणि लोकांची काय प्रतिक्रिया आपण ऐकूयात। हे जवळजवळ 19 वर्षापासून आम्ही आमचं जे मंडळ आहे रसिक रंजन मंडळ ते 19 वर्षापासून हे आयोजित करत आहे आणि ह्याच्यामध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने सर्व जातीय धर्मची लोक एकत्र येतात। त्याच्यानंतर जगामध्ये काही युद्ध झालं म्हणजे शांतता राहावी म्हणून याच्यामधून आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतो। मी फादर स्टीफन घोसाळ, मी मूळचा इथला माणिकपूरचाच रहिवासी आहे आणि कार्निवल आज आम्ही काढत आहोत कारण सर्व एकतेचं ते प्रतीक आहे आणि मुख्यत्वे आम्हाला शांतीचा संदेश पसरवायचा आहे। सध्या इस्रायल पॅलेस्टिनमध्ये काय चाललेलं आहे आपल्याला ठाऊक आहे आणि भारतामध्ये सुद्धा त्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती 45,000 संस्था ज्ञानदानाचं, आरोग्यदानाचं आणि विविध अशी कार्य चालू आहेत, समाज उत्थानाचं कार्य चालू आहे आणि म्हणून ह्याद्वारे आपल्याला अनेकांना एकत्र आणायचं आहे आणि म्हणून हे विविध जरी भाषा भिन्न धर्म दिशा प्रगती पंथकडे चाललो ध्येयाकडे, ह्या तऱ्हेने आम्हाला सर्वांना एकत्र जोडायचं आहे शांतीच्या मार्गाने आणि ह्यासाठी ह्या कार्निवलचा प्रयास आहे। तर सर्वांना कार्निवलच्या शुभेच्छा। थँक्यू। हे कार्निवल आम्ही जवळजवळ आता 19 वर्ष आम्ही कार्निवल चालू आहे, म्हणजे 2004 पासून आमचं कार्निवल चालू आहे। याच्यातून आम्ही ख्रिस्ताचा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आम्ही दरवर्षी आमचं विविध वेशभूषामध्ये आणि विविध याच्यामध्ये आम्ही लोकांना संदेश देण्याचं काम करतो की सांता क्लॉज केवळ चॉकलेटच घेऊन नाही आला तर तुम्हाला एक संदेश, ख्रिस्ताचा संदेश घेऊन आलेला आहे। त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही जो संदेश ठेवलेला आहे की आपले आमचे पोप महाशय सांगतात की वॉर करून जगामध्ये आता जे वॉर चालू आहे ते वॉर करून प्रश्न सुटणार नाही, तर प्रश्न आपल्या शांततेने सुटणार आहे आणि तो शांतीचा संदेश घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। दुसरं आमचा पारंपरिक म्हणजे संपूर्ण आपल्या भारतामध्ये आपल्या सर्व विविध धर्माचे लोक राहतात, ते शांततेने राहतात आणि अशीच आपली जी युनिटी आहे ती शेवटपर्यंत राहावी असं आपण एक संदेश या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर दुसरा संदेश आम्ही वसईचा आमचा पारंपरिक आहे त्याचा एक संदेश दिलेला आहे आणि आमचे जे आमच्या जुना करारामध्ये आपण पाहायला गेलो तर नोहाने एकट्या माणसाने संपूर्ण विश्वाची म्हणजे जे प्राणीमात्र यांचं सांभाळ करून जे आज आपला जो हे चाललेलं आहे की आपण प्राणीमात्र सगळे नष्ट होत चाललेले आहेत, त्याच्यानंतर झाडं आपण सृष्टीचा जो नाश करत आहात तर त्या एकट्या माणसाने जर संपूर्ण जगाची सृष्टी जर हे केली तर आपण का नाही करू शकतो, तो एक संदेश आपण त्या माध्यमातून दिलेला आहे।